आपले भाग्य आधीच लिहिलेले असते का? आपल्या भाग्यात जे काही घडतं ते आधीच निश्चित असतं का? मित्रांनो, गरुड पुराणात सांगितलं आहे, माणसाच्या भाग्यात जे काही जन्मापासून मृत्यूपर्यंत घडतं ते आधीच निश्चित असतं. मृत्यू आणि जन्म हे एक सत्य आहे, ते कोणीही टाळू शकत नाही. पण मित्रांनो, आपल्याला हे माहीत नसतं, आपलं भाग्य आपल्या जन्माआधी लिहिलं आहे की जन्मानंतर. गरुड पुराणानुसार जन्म, मरण आणि कर्म याबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे. तर चला, गरुड पुराणाच्या त्या ज्ञानवर्धक प्रस्तुतीची सुरुवात करूया, ज्यात माणसाचं भाग्य कधी लिहिलं जातं हे सांगितलेलं आहे. माणसाचं भाग्य त्याच्या जन्माआधी लिहिलं जातं की जन्मानंतर? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गरुड पुराणाच्या या ज्ञानवर्धक प्रस्तुतीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते, हा व्हिडिओ अर्धवट पाहण्याची चूक अजिबात करू नका. कारण ही गरुड पुराणाची ज्ञानवर्धक प्रस्तुती आहे, जे तुमच्या जीवनाशी संबंधित आहे. गरुड पुराणाच्या या रहस्यमय ज्ञानाला जाणून घेतल्यानंतर तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व लोभ, क्रोध आणि दुःखांचा अंत होईल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणत्याही व्यक्तीने गरुड पुराणातील गोष्टी अर्धवट ऐकू नये, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी विषासारखं असतं. म्हणूनच मित्रांनो, तुमच्याकडे ही विनंती आहे, तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहून देवाप्रती तुमची कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचा अंत होईल. चला, गरुड पुराणातील श्रीकृष्ण काय सांगतात ते जाणून घेऊया. प्रत्येक माणसाच्या जीवनात जे काही घडतं ते जन्माआधीच निश्चित असतं आणि ते कोणीही टाळू शकत नाही. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला जन्म मरणापासून सध्याच्या जीवनापर्यंत कसं जगावं हे शिकवतं. चला मित्रांनो, आज आपण एका कथेद्वारे जाणून घेऊया, आपलं भाग्य जन्माआधी लिहिलं जातं की जन्मानंतर. ही कथा गरुड पुराण आणि स्कंद पुराणाच्या आधारे आहे, जी श्रीकृष्णांनी स्वतः नारदांना सांगितली होती. आज आपण तीच कथा जाणून घेऊया. मित्रांनो, एकेकाळची गोष्ट आहे. द्वारका नगरीत भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य आसनावरती विराजमान होते. तेथे देवश्री नारद नारायण नारायण असा जप करत त्यांच्या जवळ पोहोचले. त्यांनी प्रणाम करून म्हणाले, हे प्रभू, आपण त्रिकालदर्शी आहात. मी ऐकलं आहे की जे जीव माणूस म्हणून जन्म घेतात त्यांचं भाग्य आधी लिहिलेलं असतं. प्रभू, मलाही जाणून घ्यायचं आहे की माणसासोबत जे काही घडतं ते जन्माआधी ठरवलेलं असतं, ते मागील जन्माच्या कर्माचं फळ असतं. हे सत्य आहे का? किंवा आपण आपल्या मेहनतीने व कर्माने ते बदलू शकतो? भगवान श्रीकृष्ण नारदांचे बोल ऐकून हसले आणि म्हणाले, नारद, तुमचा हा प्रश्न खूप गुणवाचा आणि महत्वाचा आहे. तो मानवजातीच्या जन्म, कर्म आणि मृत्यूवरती आधारित आहे. मग श्रीकृष्ण म्हणाले, हे नारद, मी तुम्हाला एक कथा सांगतो, त्याद्वारे तुमच्या या प्रश्नांचं उत्तर देईल. शिवाय प्रत्येक माणसासाठी चेतावणी आणि प्रेरणाही असेल. तुम्ही ही कथा संपूर्ण लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, हे नारद, ही कथा गरुड पुराणातील आहे. जो कोणी ही कथा अर्धवट ऐकतो त्याला मोठ्या संकटांना सामना करावा लागतो, कारण अर्धवट ज्ञान हे विषासारखं असतं. श्रीकृष्ण म्हणाले, हे नारदा, ह्या कलियुगामध्ये जो माणूस ही कथा संपूर्ण लक्षपूर्वक ऐकतो आणि समजतो त्याला या संसारातील सर्व क्रोध, मोक्ष पासून मुक्ती मिळते. नारद म्हणाले, प्रभू, मी ही कथा पूर्ण लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकेन. कृपया मला ही कथा सांगा. त्यानंतर श्रीकृष्णांनी नारदांना ती कथा सांगितली. श्रीकृष्ण म्हणाले, नारद, प्राचीन काळात एक विशाल आणि समृद्ध राज्य होतं, ज्याचे नाव विजयामुळे होते. राज्याचा शासक राजा धर्मदेव होता. राजा धर्मदेव अत्यंत धर्मात्मा व न्यायप्रिय होता. तो नेहमीच आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी कार्य करत असे, धर्माचे पालन करीत असे. राजा धर्मदेवला देवाकडनं एक संतान हवे होते, जेणेकरून आपले राज्य योग्य वारसाला सोपवू शकेल. राजा आणि राणीने अनेक वर्ष तपश्चर्या केली. त्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी संतान होण्याचं वरदान दिलं. एके दिवशी भगवान शिवाच्या आशीर्वादानं राणी गर्भवती झाली. राजा आणि राणी आनंदी झाले, कारण त्यांना माहीत होते त्यांचा मुलगा महाशासक बनेल आणि राज्यात
सुख समृद्धीच्या दिशेने नेणारा असेल. परंतु जेव्हा राणीने मुलाला जन्म दिला तेव्हा तो मुलगा विकलांग आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होता. त्याच्या शरीरात आकार चुकलेला होता आणि शारीरिकदृष्ट्या अपंग होता. राजा म्हणाला, हे प्रभू, मी इतकी तपश्चर्या केली, यज्ञ केले, तरी माझ्या मुलाचा जन्म विकलांग का झाला? मी भगवान शंकरांचा आशीर्वाद घेतला होता, पण असे का झाले? हे माझ्या भाग्यात आधीच लिहिलेले होते का? तेव्हा श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे राजा, तुम्ही बरोबर म्हणता. तुमचा मुलगा विकलांग जन्मला आहे. तुम्हाला माहित आहे का, तुमच्या मुलाचा जन्म असा का झाला? तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कर्माचं हे फळ आहे. हे तुमच्या मागील जन्मातील कर्माचे परिणाम आहेत, जे तुमच्या भाग्यात लिहिलेले होते. पण आता असं नाही. तुमचं भाग्य आधीच ठरलेलं होतं. ही घटना तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या कर्माचं फळ आहे, जे त्याच्या मागील जन्माशी संबंधित आहे. राजाने आश्चर्यचकित होत विचारलं, हे प्रभू, भाग्य खरोखरच आधी लिहिलेलं असतं का? श्रीकृष्ण म्हणाले, जन्म, मृत्यू आणि जीवनातील चढउतार आधीच ठरलेले असतात. पण आपण जे कर्म करतो त्याने आपले भाग्य बदलू शकतो. ज्या दिवशी तुमच्या मुलाचा जन्म झाला त्या दिवशी तुम्हाला एक विशेष संतती वरदान मिळाले होते. पण त्या संततीला आव्हान मिळणे आवश्यक होतं, जेणेकरून आपल्या जीवनात धैर्य, संकट आणि पराक्रम विकसित करू शकेल. त्याचे भविष्य केवळ त्यावेळी केलेल्या कर्मावरच अवलंबून असतं. तर हे तुमच्या मागील जन्मातील कर्माचे परिणाम आहेत. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, भाग्य, कर्म यामध्ये खूप गहन संबंध आहे. आपलं कर्म भाग्य ठरवत असतो. म्हणूनच आपल्या जीवनात आपल्या कर्मांना धर्म आणि सत्याच्या मार्गाने ठेवले पाहिजे. हे राजन, तुमच्या जीवनात जे काही घडते ते तुमच्या मागील जन्माचे परिणाम आहेत. जर तुमचा विकलांग जन्माला आला आहे तर त्याच्या आत्म्याच्या मागील जन्मातील कर्माचं फळ आहे. जेव्हा तुम्ही एक पुण्य आत्मा म्हणून जन्म घेतात तेव्हा तुम्हाला जीवनात अडचणी नक्कीच येतात. कारण यातना प्रत्येकाला मला काही ना काही कष्ट सहन करावे लागतात, जेणेकरून ती आपली मागील कर्मे संपवू शकेल. पण लक्षात ठेवा, तुमच्या मुलाच्या जीवनात अडचण ही त्याची परीक्षा आहे. जर त्याने धैर्य आणि साहस अडचणींचा सामना केला तर त्याचं भाग्य बदलू शकेल. काही दिवस तू तेच कार्य करेल. तुम्ही तुमच्या जीवनात कर्म केली आहे. मित्रांनो, धर्मदेव यांनी विचारले, हे मी आणि माझा मुलगा आपले भाग्य बदलू शकतो का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, नक्की, तुम्ही दोघेही आपले भाग्य बदलू शकता. तुमच्या मुलाच्या जन्माच्या वेळीची किक्रांत ती त्याच्या कर्माचं फळ होतं. त्याचं भविष्य तुमच्या चांगल्या कर्मावरती अवलंबून आहे. जर त्याला धैर्य, साहस आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण केले तर तो आपलं भाग्य बदलू शकतो. तुमच्या चांगल्या कर्माचं परिणाम स्वरूप तो एक महान शासक बनेल आणि राज्य सांभाळण्यात सक्षम होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भाग्य हे एका चक्रासारखं असतं, जे कर्माच्या आधारावरती फिरत राहतं. जेव्हा तुम्ही चांगली कर्म करता तेव्हा तुम्ही आपले सुखमय जीवन बनवू शकता. मग श्रीकृष्ण यांना राजा धर्मराज म्हणाले, भाग्य निश्चितपणे मागील कर्माशी जोडलेले असते का? श्रीकृष्ण म्हणाले, हो, पण ते बदलण्याची ताकद तुमच्या हातात आहे. तुम्ही चांगली कर्म केली तर तुमचं भाग्य देखील सुधारू शकतं. तसेच भक्ती, साहस आणि सेवेने भाग्य बदलता येतं. देवाच्या भक्तीने ईश्वराला प्रसन्न करून आपण भाग्य बदलू शकतो. जर तुम्हाला तुमच्या पुत्राला धैर्य आणि आत्मविश्वासाने जीवनातील संघर्षाचा सामना करण्याचे शिक्षण दिले तर तो आपलं भाग्य बदलू शकतो. राजा धर्मदेव भगवान श्रीकृष्णाच्या विचारात पूर्णपणे आत्मसात केले. आपल्या पुत्राला योग्य शिक्षण देण्याचा संकल्प केला. त्याने आपल्या पुत्राला कठीण परिस्थितीतही सावरले. आत्मविश्वासाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. काळाच्या ओघात त्या पुत्राने आत्मविश्वासाने अनेक अडचणींशी लढा देत आपले महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त केलं. त्याच्या संघर्षाला त्यांनी धैर्याने राज्यात त्याचा सन्मान वाढवला. श्रीकृष्ण म्हणाले, नारद, हे समजून घ्या, एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी कर्माच्या आधारे बदलत राहते. जे लोक त्यांच्या जीवनात चांगली कर्मे करतात आणि देवाला शरण जातात त्यांचं भाग्य बदलतं. हे कर्म नसतं तर ते जीवनातील संघर्ष आणि कर्माचे परिणाम असतात.
मग श्रीकृष्णांनी नारदांना सांगितले, ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात जे काही घडते ते आपल्या मागील कर्माचं फळ असतं. भाग्य आणि कर्माचा निश्चित असा कोणताही संबंध नाही. आपले कर्म आपण बदलू शकतो. गरुड पुराण आपल्याला शिकवतं की आपण चांगली कर्म केली, सत्याच्या मार्गावर चाललो, ईश्वराचं ध्यान केलं तर आपण आपलं जीवन बदलू शकतो. श्रीकृष्णांनी नारदांना सांगितलं, हे नारद, हे विश्वकर्माचे आरसा आहे. जो जसा कर्म करतो त्याला तसं फळ मिळतं. मनुष्याने लक्षात ठेवलं पाहिजे, मातापित्यांची सेवा, दुसऱ्यांची मदत आणि ईश्वराचं ध्यान हाच सर्वात मोठा धर्म आहे. जो मनुष्य आपल्या मागील जन्मात कोणतं पाप करतो किंवा कोणाला त्रास देतो त्याला केवळ नरकातील भोग, यातना सहन कराव्या लागतात असे नाही, तर तो जन्मोजन्मापर्यंत कष्टाचा अनुभव घेतो. जो आपली कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो. कारण हे जग एक चक्र आहे. धर्म, सेवा, सत्तेने मनुष्याचे जीवन आहे. मनुष्याने हे समजले पाहिजे. मृत्यूनंतर फक्त त्याची चांगली कर्मेच त्याच्यासोबत जातात. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की आपलं भाग्य आपल्या मागील कर्माचं फळ आहे. प्रत्येक पापाचा दंड, प्रत्येक पुण्याचं फळ निश्चित असतं. हे मनुष्य, तुझ्या कर्मावरती लक्ष केंद्रित कर. स्वार्थ, पाप आणि अहंकाराचा त्याग कर. जर मग सत्य आणि सेवेचा स्वीकार करणं हा जीवन सर्वात मोठं सत्य मार्ग आहे. मित्रांनो, श्रीकृष्णांनी नारदांना गरुड पुराणाचं रहस्य सांगितलं. मित्रांनो, भाग्य निश्चितच आधी लिहिले जाते, परंतु आपल्या जीवनातील संघर्ष, धर्म, ईश्वराच्या भक्ती आपले भाग्य बदलू शकतो. गरुड पुराणात भाग्याचा लेखाजोखा आणि कर्माचा स्पष्टपणे उल्लेख आहे. परंतु मनुष्य आपल्या कर्मांनी आणि ईश्वराच्या भक्तीने आपले जीवन बदलू शकतो. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला शिकवतं की जीवन हे एका पेरलेल्या शेताचा नकाशा आहे. मनुष्य शेतात जे बी पेरतो त्याला तेच फळ मिळते. त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात जे कर्म करतो त्याचे पुढच्या जन्मात त्याला त्याच स्वरूपात फळ मिळते. म्हणून मित्रांनो, गरुड पुराणात श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा त्याच्या मागील कर्माच्या आधारावरती त्याचं भाग्य लिहिलं जातं आणि त्या मनुष्याबरोबरच तेच कळते की त्याच्या जन्माआधी त्याच्या भाग्यात लिहिलेले असते. ते कोणीही टाळू शकत नाही. सत्य, धर्म आणि सेवा, ईश्वराला प्रसन्न करून आपण आपलं भाग्य बदलू शकतो. धर्माचा सर्वात मोठा धर्मग्रंथ गरुड पुराण आहे, ज्यात मनुष्याच्या जीवन, मृत्यू, भाग्य आणि कर्माविषयी विस्तारित माहिती दिलेली आहे. हे पुराण धर्माच्या 18 महापुराणापैकी आहे आणि या पुराणामध्ये जन्म, मरण, पुनर्जन्म, कर्म, आत्म्याचा मार्ग याविषयी संपूर्ण विस्ताराने माहिती दिलेली आहे. आपण गरुड पुराणानुसार मनुष्याचे भाग्य त्याच्या मागील कर्मावरती अवलंबून असते. गरुड पुराण विष्णू पुराणापैकी प्रमुख ग्रंथ आहे. जीवनातील रहस्य, मानवी कर्मफळ याबद्दल सांगितले जाते. दररोज पुराणामध्ये श्रीकृष्ण साक्षात भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते. गरुड पुराणामुळे श्रीकृष्ण सांगतात, मनुष्य आपल्या जीवनात चांगली कर्मे करावी, सत्याच्या मार्गावरती चालावे. अशा प्रकारे ईश्वराला प्रसन्न करून आपण आपल्या भाग्यात होणाऱ्या घटनांपासून वाचू शकतो आणि येणाऱ्या भाग्याला बदलू शकतो. मित्रांनो, गरुड पुराणात श्रीकृष्णांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी 3 मुख्य उद्देश दिले आहेत, ज्यांच्या मार्गावरती चालून आपण आपल्या भाग्याचं कर्म बदलू शकतो. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही सर्व माहिती गरुड पुराणात दिली आहे. हा व्हिडिओ अर्धवट सोडण्याची चूक अजिबात करू नका. म्हणूनच या ज्ञानवर्धक प्रस्तुतीला शेवटपर्यंत नक्की पहा. मनुष्याचा जन्म हा एका विशिष्ट उद्देशासाठी असतो. जो मनुष्य आपल्या मागील जन्मामध्ये पाप करतो तो या जन्मात त्या पापाचे फळ बघतो. कारण मनुष्याच्या जन्माआधीच त्याचे जन्मापर्यंत पासून मृत्यूपर्यंतचे भाग्य निश्चित केलेले असते. गरुड पुराणात श्रीकृष्णांनी सांगितले आहे की मनुष्याने नेहमी धर्म आणि सत्य यांचे पालन केले पाहिजे. आपण आपल्या मागील जन्मातील पापांपासून वाचू शकतो. ईश्वराच्या भक्तीने आपण आपले जीवन बदलू शकतो, आपली उंची वाढवू शकतो. हे जीवन एक अमूल्य देणं आहे, त्याचा अपव्यय करू नका. आणि धर्माचे पालन करून आपण आपल्या जीवनाला पुढच्या जन्मातील घटनांना वाचवू शकतो. हे केवळ तुमच्यासाठी नाही,
तर संपूर्ण समाज आणि जगासाठी प्रेरणेचा स्रोत बनू शकतं. गरुड पुराणामध्ये श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याने नेहमी आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे, कारण आईवडिलांच्या चरणामध्ये तिन्ही लोकांचा स्वर्ग आहे. जे लोक आईवडिलांचा आदर करत नाहीत त्यांना केवळ नरकातील भयंकर यातना सहन कराव्या लागत नाहीत, तर पुढच्या जन्मातही त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. जे मनुष्य आईवडिलांचा सन्मान करत नाहीत ते जन्मोजन्मांतर त्यांच्या कर्माचं फळ भोगत राहतात. म्हणून आईवडिलांची सेवा करणे, त्यांचा आदर करणे ही मनुष्याची सर्वात मोठा धर्म आहे. गरुड पुराणामध्ये श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू त्याचा अहंकार आहे. अहंकार मनुष्याला त्याच्या कर्मापासून दूर करतो. ज्या मनुष्याच्या मनामध्ये अहंकार प्रवेश करतो तो मनुष्य आपले जीवन संकटाच्या दिशेने नेतो. असा व्यक्ती किंवा नरकामध्ये भयंकर यातना भोगत नाही, तर त्याचे येणारे भाग्य सुद्धा नरकाच्या दिशेने जाते. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला शिकवतं की हे जीवन आपल्या कर्माचं फळ आहे. हे ग्रंथ आपल्याला हे समजण्याची प्रेरणा देतं की आपल्या जीवनामध्ये धर्म, सत्य आणि परोपकाराचे पालन करणं हा सर्वात मोठं कर्तव्य आहे. आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढच्या जन्मात योनी प्राप्त करण्यासाठी मनुष्यानं आपल्या कर्मावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. गरुड पुराण हिंदू धर्मातील महान ग्रंथांपैकी एक आहे. हे ग्रंथ आपल्याला जीवन योग्य दिशेने नेण्यासाठी मार्गदर्शन करते. हे ग्रंथ आपल्याला शिकवते की मनुष्याचे भाग्य त्याच्या कर्माचे, त्याच्या इच्छेने, ईश्वराच्या इच्छेचे परिणाम आहे. गरुड पुराणात मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व घटनांचे वर्तमान जीवन कसे जगावे याचे विस्तृत वर्णन आहे. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला शिकवते की भाग्य केवळ कर्माचं फळ आहे. जरी भाग्य आधी लिहिलं गेलेलं असलं तरी आपण आपल्या कर्मांनी ते बदलू शकतो. मित्रांनो, जीवन एक दुर्मिळ संधी आहे. याला योग्य दिशेने नेऊन आपण आपली आत्मा मोक्षाकडे नेऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो. गरुड पुराणामधून सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि सध्याच्या मार्गावरती चला. त्यामुळे तुमचे येणारे जीवन खूप आनंदी होईल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा. त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.